आत्ताच्या पिढीला म्हणजे समजतच नाही. मुलींना किंवा मुलांना खूप विनंती आहे, जेवढं कष्ट तेवढं आपल्याला फळ मिळते. हॅलो, हाय, नमस्कार. अतुल सर हिअर. सो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि पालकांनो, आज मी वारंगवाडी इकडे आमच्या एका नातेवाईकांच्या घरी आलेलो आणि खूपच सुंदर असं निसर्गाचा सानिध्यात आम्ही गेले 3-4 तास घालवले. विशेष म्हणजे आमचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या घरी आलो. माझ्या रीना वाईफ जी आहे तिच्या मैत्रिणीच्या घरी आलेलो आम्ही इकडे आणि अनपेक्षितपणे आई आम्हाला इकडे भेटल्या आणि आईंचं जवळपास 30 ते 40 वर्ष आयुष्य मुंबईमध्ये गेलं आणि त्यानंतर 2001-2 साली त्या पुण्याकडे परत आल्या आणि मुंबईचं ज्ञान, पुण्यातलं ज्ञान, असं गेले 1.5-2 तास आमची खूप छान चर्चा झाली. इकडे जवळच 1-2-3 कॉलेजेस आहेत, तर त्या कॉलेजेसमधली नवीन पिढी इकडे येते, राहते, हॉस्टेलाइट्स होतात आणि मग त्या पिढीचं काय वागणं आहे, बोलणं आहे. आजींनी खूप मजेदार असे किस्से सांगितले, खूप गंभीर अशा गोष्टी सांगितल्या आणि त्यामधून मला सुद्धा एवढं शिकायला भेटलं की मी तुम्हाला काय सांगू. माझं एक ऑब्झर्वेशन असं आहे की आजकाल मुलं ह्या पिढीपासून दूर दूर पळतात. त्यांना वाटतं की हे लोक काहीतरी वेगळंच सांगतात, पण माझ्यासारख्या आज 40 ही पार केलेल्या व्यक्तीला सुद्धा एवढं मार्गदर्शन मिळालं, म्हणजे लेसन्स ऑफ लाईफ आपण जे म्हणतो त्या गोष्टी मिळाल्या. मला धन्य झाल्यासारखं वाटलं आज. तर आईंचा खूप जास्त वेळ घेणार नाही, पण आई मला 2 वाक्यात सांगा असं की नवीन पिढी, आता तुमची नातवंड पण आहेत समोर, है ना, तर ह्या पिढीला काय मार्गदर्शन कराल तुम्ही की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जातील असं? या पिढीला असं मार्गदर्शन आहे की यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून पुढं पाऊल चांगले टाकावा आणि आयुष्याचं चांगलं म्हणजे करावा. बरोबर आहे. तुम्ही सांगा, तुम्ही आता मगाशी बोलले की तुम्ही 10-10 रुपये जमवून 3-4 हजार रुपयाचं घर घेतलं होतं मुंबईत. आज तीच घर कमवली तुम्ही 10,000 रुपये घेऊन, आज त्याची 30-40 लाख रुपये. तर पुढच्या पिढीला आपण जर का कष्ट घेतलं त्याचाच फायदा होत असतो. पण आजकालची पिढी कष्टापासून दूर जाताना दिसते आपल्याला. ते जाऊ नाही, तर जाऊ नये तुमचं म्हणणं कष्ट. हो, माझं म्हणणं आहे की कष्टापासून दूर जाऊ नये. जेवढं कष्ट तेवढं आपल्याला फळ मिळते. बरोबर आहे. आणि जेवढं फळ मिळते तेवढं आपलं आयुष्याचं कल्याण होतंय शेवटपर्यंत. हेच माझं म्हणणं आहे. मुलांनी खूप शिकावा, खूप चांगलं म्हणजे पद्धतीने पुढचं पाऊल टाकावा किंवा आई वडिलांचं नाव कमावलं पाहिजे. उद्या मुलींनी सासर घरी गेल्यानंतर त्यांचं पण नाव निघालं पाहिजे असं. मगाशी आईंनी मला सांगितलं की त्यांच्या घरामध्ये 30 ते 40 लोक राहायची मुंबईला. एका घरामध्ये 10-10 बिराडर राहायची आणि आज परिस्थिती अशी आहे की 3 BHK 4 BHK घरामध्ये 3 आणि 4च माणसं राहतात. तर तुम्ही प्रगती करा, मोठी घरं घ्या, पण माणसांशी नातं तोडू नका. आणि जे रक्ताचे नाते त्याला सांभाळून ठेवा. बरोबर. आजकाल आहे ना, रक्ताचं नातं असं आत्ताच्या पिढीला म्हणजे समजतच नाहीये. कोण आपलं आहे, कोण नाही आहे, किंवा आपल्यामधून आपल्या माणसासंग कसं बोलायचं किंवा कसं वागायचं हे आताच्या पिढीला नाही कळतच नाही ना. तर त्याला दोष कोणाला दिला पाहिजे? आपण त्यांच्या आई वडिलांना दोष दिला पाहिजे का पिढीला दिला पाहिजे? कोणाला दिला पाहिजे? आई वडील पण सांगत असतात, पण पिढी ऐकत नाही ना. ती म्हणजे आजकालच्या मुलांना खाणं, पिणं आणि मोबाईल जास्त. मला मोबाईलचा खूप राग येतो. खरंय. तर पहा, मी पण तुम्हाला हेच नेहमी सांगत असतो की मोबाईल मध्ये म्हणजे काय आयुष्य नाहीये. मोबाईल बाजूला ठेवा आणि जिवंत लोकांमध्ये तुम्ही वापरा. तुमच्या जे कामानुसार काय असन किंवा नियमाप्रमाणे तुमच्या मोबाईल मध्ये काही काम असन तेवढ्या पुरताच वापरा ना. हे आटार बळते असतं, कुणी काय टाकतंय कुणी काय, हे बघू नका. त्याच्यामुळं आपल्या डोक्याला ताण बसतो, परिणाम होतो, ते डोक्यामध्ये येतं. हे घेऊ नका. माझं तर हे म्हणणे, बाकी माझं काही नाही. तुमच्या आयुष्याचं तुम्ही कल्याण करा, तुमच्या आईवडिलाचं नाव कमवा, तुमच्या उद्या सासरघरी गेले सासू सासऱ्यांचं नाव कमवा आणि खूप मोठे व्हा. खूप काय बनायचंय तुम्हाला. कुणाला वकील बनायचं, कुणाला काय इन्स्पेक्टर बनायचं, कुणाला पोलीस बनवायचं, कुणी काय, म्हणजे जे बनायचं असेल ते तुमच्या हिमतीवर तुम्ही करा आणि करून दाखवा. बरोबर आहे. हेच खूप संधी अवेलेबल आहे ना. म्हणजे
आईंशी गप्पा मारताना कळालं की कसे कसे दिवस काढले त्यांनी. एवढ्या एवढ्या गुडघ्याभर पाण्यातून जाऊन घरामध्ये जायचे, मच्छर असायचे, लाईट नसायचे, दिवसभर घरी लाईट नसायची, वगैरे वगैरे. अशा परिस्थितींमधून ह्यांनी आपले आपले संसार उभे केले. आजकालच्या पिढीला तर त्या मानाने काहीच कष्ट ह्या प्रकारचे सोसावे लागत नाहीत. फक्त शिक्षण घ्यायचंय, चांगलं वागायचं आणि आपलं आयुष्य चांगलं करायचं बस. हेच माझी हात जोडून मुलींना किंवा मुलांना खूप विनंती आहे. तर नावाची खराबी करू नका. आई वडिलाच्या नावाची खराबी करू नका. बरोबर आहे. उद्या सासरघर गेले त्यांची खराबी झाली नाही पाहिजे. दोन्हीकडून नाव मिळून बरोबर आपल्या आयुष्याचं आपण खूप कल्याण केलं पाहिजे. याच्यातच आपली मुलं असो किंवा मुली दोघांनी सुद्धा जबाबदारीने वागा. आणि एक माणसाचा जन्म मिळालाय आपल्याला, त्याच्यामुळे एक त्याचा फायदा नात्याने फायदा करा, प्रगती करा. जे माणसाचा जन्म मिळालाय ना, त्या जन्माचा आपण फायदा करणं जरुरी आहे. बस, बाकीचं काही नाही. मला कोणी बोट दाखवलं ना आपल्या मुलाला तरी मला खूप वाईट वाटतं. ते दाखवून घेऊ नका. खरं आहे की खोटं आहे? खरंय, बरोबर आहे. आपल्याला जर आपल्याला हे तुझा मुलगा काय असा, तुझी मुलगी काय अशी, हे मला अजिबात आवडत नाही. बरोबर. आपल्या मुलाला कोणीतरी समजा नवाजलं पाहिजे. खरंच हे मुलगा आता आमचं मोठं मुलगा आहे, आता बारका थोडा म्हणजे याच्यात राहत नाही गावामध्ये, म्हणून त्याला विशेष गावचं काही माहिती नाही. आता हा जे आहे ना, हा एवढा समाजामध्ये वापरतो ना की एक केस थोडं एवढं होते ते लोक त्याला जमवले त्यांनी. हे जमवा. आणि हे वाक्य 2 शब्द जे आपल्याला परमेश्वराने जे दिलेत ना तोंड, या तोंडाने वाक्य चांगलं बोला, कमवा. बरोबर. या तोंडाने माणूस जवळ येते, या तोंडाने माणूस लांब जातो. बरोबर. ते लांब घालू नका. बरोबर आहे. माझं असं म्हणणे. नाही, खूप खूप धन्यवाद आई. म्हणजे मी बघा, तुम्ही आई कुठल्या पिढीतल्या आहेत आणि आज मोबाईलवरती बोलायला धाडस लागतं, स्टेजवरती बोलायला धाडस लागतं, पण आईंशी 2 वाक्य बोलण्यासाठी मी सांगितलं आणि आज जवळपास मला वाटतं एका 8-10 मिनिटाचा तरी व्हिडिओ हा झालेला आहे. आणि हा व्हिडिओ जरी पाहिलात आणि याच्यामधून जरी तुम्ही ज्ञान घेतलं तरी तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. एवढंच मी सांगतो तुम्हाला. आईंचा परत एकदा आशीर्वाद घेतो. आणि आता ह्या 2 नाती आहेत, मला असं वाटतं की यांनी ना खूप खूप पुढे जावा आणि खूप नाव कमवा. बरोबर. माझ्या मुलांना पण असं मी म्हणतो, मी अजून 2 भांड्याची कामं करीन, पण तुम्ही शिका. पण त्यांनी काय, वडील जरा आजारी पडले, त्याच्यानंतर त्यांनी का म्हणायचे, आई तो बारका मुंबईला, अगं तू एकटे कष्ट करते ना, आम्ही तुझ्या जीवावर शिकायचं म्हणल्यावर मला वाईट वाटतं, म्हणून मला मग ते काम करायला लागले. तेच म्हणतो मी, पूर्वीचा काळ वेगळा होता. वयाच्या 12व्या-13व्या वर्षापासून माझ्या मुलांनी खूप कष्ट केलं, मुलींनी पर 8-9 वर्षाच्या पासून कष्ट केलं, खूप केलं. तसं तुम्ही भले हे कष्ट करू नका, पण तुमच्या शिक्षणाचं कष्ट करा. बरोबर. आणि मोठे व्हा. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आमची चर्चा ऐकली. आणि हे जे आहेत तरुण पोरं, हे सुद्धा ऐकत होते. आणि यांना तर हे बाळकडू रोजच मिळतं आईंकडून. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना सुद्धा याचा लाभ होईल अशी अपेक्षा करतो. आणि जर का आवडलं तर डेफिनेटली हा व्हिडिओ आजींबरोबरचा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुमचं याच्यावरती मत काय आहे. धन्यवाद. थँक्यू.